आणलेल्या निधीचं योग्य नियोजन करणं याला व्हॅल्यू आहे। आणि आणल्याच्या नंतर त्याचं नियोजन त्यांनी लावलं की गुत्तेदारांनी लावलं। 500 कोटी रुपयात शहरात काय काय कामं झाले हे बघा। 3000 कोटीत किती कामं होऊ शकत होते हे बघा। एक गाव आहेत त्यांच्या घराजवळून 100 फुटावर असलेले रस्ते सुद्धा झाले। दानिश स्पीक्सच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं परत स्वागत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये उत्तर विधानसभेची निवडणूक खूप रंगतदार ठरली, जेव्हा भाजपचे माजी पदाधिकारी आणि आताचे अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांनी निवडणुकीचं फॉर्म भरलं। ते म्हणतात की माझी तयारी पूर्ण होती, मला पक्षाने संधी दिली पाहिजे होती आणि मला निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे होतं। ते आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारू की त्यांचा प्रचार कसा सुरू आहे, ते अपक्ष म्हणून निवडणुकीला समोर जात आहेत, तर काय त्यांचे मुद्दे राहणार। भाऊ, पहिले तर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। काय म्हणतात, कशी प्रचार यंत्रणा सुरू आहे तुमची? प्रचार यंत्रणा नांदेड उत्तर मध्ये अपक्ष उमेदवार असून माझी सर्व पक्षांच्या उमेदवारांपेक्षा चांगली आहे। त्याचं कारण असं आहे की मी 89 पासूनचा एक संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे। आदरणीय प्रकाश भाऊ खेडकर जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा पोलचीट हाताने लिहिण्यापासूनचं काम मी या राजकीय क्षेत्रात केलेलं आहे। मग त्या नियोजनाची सवय असल्यामुळं, प्रत्येक निवडणुकीचं काम केलेलं असल्यामुळं मी एकदम निवडणूक कशी लढायला पाहिजे, निवडणूक लढताना काय काय कामं लागतात, काय करायला पाहिजे, कोणत्या वेळी काय करायला पाहिजे, हे नेत्यांसोबत राहून, वेगवेगळ्या नेत्यांसोबत राहून, कार्यकर्त्यांसोबत राहून अनुभवातून शिकलो। आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना सुद्धा एका पक्षाच्या उमेदवारापेक्षा माझी जास्त तयारी आहे। बंडखोरीचा ठपका लागला, त्याच्यावर काय म्हणणं आहे? मी बंडखोरी केलेली नाहीये। मी झटणारा, लढणारा जमिनीवरच्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची व माझ्या स्वतःच्या स्वाभिमान व आत्मसन्मानाची लढाई लढत आहे। ही माझी लढाई आहे, ही माझी बंडखोरी नाही। तुमचे खूप मित्र नांदेड उत्तर विधानसभेमध्ये आहेत, काही मित्र भाजपात पण असतील, त्या लोकांचा तुम्हाला छुप पाठिंबा आहे का? नाही, जर माझे मित्र आहेत आणि मित्र असणं वेगळं आणि पाठिंबा असणं वेगळं राजकीय, पण माझे मित्र जर असतील आणि मी जर त्यांना योग्य व्यक्ती जर वाटत असेल, मी त्या भेटणाऱ्या पदाला जर योग्य न्याय देतो असं त्यांना वाटत असेल, तर मला ते मित्र जे तुम्हाला वाटत आहेत किंवा कोणी म्हणत आहे छुपा पाठिंबा, ते येत्या काही दिवसात माझ्यासोबत उघड पाठिंबा दिलेला राहतील। निवडून येण्याचं गणित काय आहे? कारण उमेदवार खूप झालेत, आता महाविकास आघाडीमध्ये 2 आलेत, एक मशाल आणि दुसरं पंजा। याच्यात तुमचं निवडून येण्याचं गणित काय? माझ्या निवडून येण्याचं गणित आहे, पण ते मी जर आज तुम्हाला सांगितलं तर माझ्या गणित बसायलेल्या गणिताला बिघडवायची तयारी लोक करतील। माझ्या निवडून येण्याचं मी तुम्हाला एकच हे सांगेल, योग्य नियोजन, मित्रांची साथ आणि कार्यकर्ते व माझ्यावर प्रेम करणारे, मला आशीर्वाद देणारे लोक माझ्या वार्डातले असतील, माझ्या उत्तर विधानसभेतील असतील, या सर्वांच्या जुटलेल्या एकजुटीवर माझा विजय होईल एवढं सांगतो, फक्त गणित सांगणार नाही। बालाजी कन्यारकर म्हणतात की उत्तर विधानसभेमध्ये मी भरपूर निधी आणलं आणि मी कामावर, म्हणजे विकास कामावर निवडून येईल, काय म्हणणं आहे तुमचं? निधी आणण्यावर नुसतं म्हणत नाहीयेत, ते निधी आणि पैशाच्या जोरावर निवडून येतो म्हणतायत। निधी आणणं खूप, याला व्हॅल्यू नाहीये। आणलेल्या निधीचं योग्य नियोजन करणं याला व्हॅल्यू आहे। त्यांनी आणला निधी, त्यांना भेटला निधी, तो का भेटला, कसा आणला आणि आणल्याच्या नंतर त्याचं नियोजन त्यांनी लावलं की गुत्तेदारांनी लावलं, याला महत्व आहे। टक्केवारी वाढल्यामुळं वारंवार, मीच नाही, सर्व आज नांदेड उत्तरमध्ये असलेले सर्व उमेदवार, सर्व त्यांचे विरोधक, त्यांच्या टक्केवारीची चर्चा ही महाराष्ट्रात आहे। 10+2, 15+3 प्लस कुठला आहे ते बघा, तो प्लसवाला नियोजन करतो आणि ज्याच्याकडून बरेच दिवसापासून आधीच ॲडव्हान्स घेऊन ठेवलेला असतो किंवा ज्यांना आधीच टक्केवारी वाढल्यामुळे परवडत नसल्यामुळे जिथं पैसे उरतात असे कामं करणे, त्याचे किती तुम्हाला जर उदाहरणं द्यायचे राहिले तर किती रस्त्यावर रस्ते, किती कामावर कामे हे बघायला मिळतील। आणि 2008 मध्ये फक्त 1800 कोटी रुपये आले। मी यापूर्वी 2दा नाही 4दा हेच उदाहरण दिले। 1800 कोटी रुपयात शहरात काय काय कामं झाले हे बघा। 3000 कोटीत किती कामं होऊ शकत होते हे बघा। 3000 कोटी रुपयामध्ये विधायक एखादा विकास काम, फ्लायओव्हर, काही एखादा रोजगार मिळण्यासाठी एखादा कारखाना किंवा पासदगावचा पूल
किंवा अजून कित्येक गाव आहेत त्यांच्या घराजवळून 100 फुटावर असलेले रस्ते सुद्धा झाले नाहीत. त्यांच्या घराचा वेढा बघा, त्यांच्या घराच्या वेड्याचे सुद्धा कामं झालेले नाहीत रस्त्याचे. तर त्या नियोजन शून्य कारभारामुळे त्या आकड्याला व्हॅल्यू नाहीये. मिलिंद देशमुखने अपक्ष फॉर्म भरलाय, त्यांच्या प्रचाराला कुठला मोठा नेता येईल? नाही, माझ्या प्रचाराला आता मोठा नेता येण्याचा संबंध नाहीये. माझ्यासाठी प्रचार करणारा, मला सहकार्य करणारा छोट्यातला छोटा कार्यकर्ता आहे, तोच माझ्यासाठी आज माझ्या प्रचाराचा मला 1/2 1+1 जो करतोय तोच माझ्यासाठी सगळ्यात मोठा नेता आहे. काय वाटतं निवडणूक निवडून येईल तुम्ही? मी ही निवडणूक 100% निवडून येणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला नांदेड उत्तरची जनता जात पात धर्म आणि पक्ष सोडून व्यक्ती, नियोजन करणारा व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती, मित्रांचा संच असणारा व्यक्ती, कार्यकर्त्यांचा संच असणारा व्यक्ती, ज्या पक्षात राहिला त्या पक्षातली बांधणी, माझा आवडीचा विषय संघटन असल्यामुळं बांधलेल्या संघटनाच्या याच्यावर मी येणाऱ्या 20 तारखेला माझं मतदान मतपेटीत, मला विजयाचं मतदानाचा जो आकडा लागेल ते मतपेटीत राहील आणि येणाऱ्या 23 तारखेला मीच विजयी नांदेड उत्तरमधून होईल याची मला गॅरंटी आहे. भाजपनं जेव्हा पत्र काढलं तुमच्या निलंबनाचं, त्या पक्षासाठी तुम्ही खूप काही केलंय, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? काय वाटणार आहे, फार वाईट वाटलं. पहिली गोष्ट तर काल आलेल्या लोकांना दुसरे पक्ष म्हणजे महाविकास आघाडी काल आलेल्यांसाठी जर मैत्रीपूर्ण लढत करू शकतात, तर भारतीय जनता पार्टीने मागील 7 वर्षात मी केलेलं काम, मागील 2 वर्षात मला पक्षानं निवडणूक प्रमुख हे पद दिल्याच्या नंतर दिलेली जबाबदारी, शहरात भारतीय जनता पार्टीचे छोटे मोठे काम करत असतानाचा केलेला खर्च आणि मी आणि माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी दिलेला पूर्ण वेळ, याच्या जोरावर मला सुद्धा मैत्रीपूर्ण लढत लढायची संधी द्यायला पाहिजे होती. किंवा माझी रेटिंग जर चांगली आहे तर पूर्ण महाराष्ट्रात जसे उमेदवार अदलाबदली झाली, तडजोड केली, तशी तडजोड माझी करायला पाहिजे होती. ती केली नाही. ती करायची सोडून माझी हकालपट्टी केली. मला जेवढं वाईट वाटलं तेवढंच माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांना सुद्धा वाईट वाटलं आणि मला हकालपट्टी केल्याचा मला कुठलंही नुकसान न होतं, मला त्याचा फायदा झाला आहे. मी त्या कार्यकर्त्यांसोबत बांधणी केली, त्याचा संच, त्यांची टीम तुम्ही आज बघत आहात. प्रचारात सगळ्यात जास्त आघाडी एक अपक्ष उमेदवार असून मी घेतली आहे. माझी पॉम्पलेट जवळपास 25% नांदेड शहरात गेलं. माझा गावात दौरा सुरू आहे. माझी नारळाचा शुभारंभ सुद्धा दुसऱ्यांच्या आधी झाला आहे. आता माझी पोलचेट सुद्धा लवकरात लवकर वाटप होईल. म्हणजे प्रचारात आघाडी मी त्या काही माझ्यावर अन्याय झालाय असं वाटल्यामुळं माझ्यासोबत येणाऱ्यांची संख्या वाढायली आहे. पण एकंदरीत निलंबन हे वाईटच आहे. ते जे वाईट व्हायला नव्हतं. शहरामध्ये तुमचं प्रचार यंत्रणा थोडंसं कमी दिसत आहेत, त्याचं कारण काय? नाही, शहरामध्ये माझी प्रचार यंत्रणा कमी नाहीये. माझी प्रचार यंत्रणा व्यवस्थिशीर चालू आहे. पहिल्यांदा ग्रामीणच्या जनतेने मला डोक्यावर उचलून घेतल्यासारखा माझी यंत्रणा चालवली. त्यामुळे मला पहिल्यांदा थोडं ग्रामीणकडे लक्ष द्यावं लागलं. शहरात माझा प्रचार आजही सगळ्यांपेक्षा जास्त चालू आहे. तुम्ही कुठल्याही प्रभागात जा, माझा प्रभाग 1 माझी डोर टू डोर पॉम्पलेट वाटणं झालेलं आहे. बाजार असो, कॉर्नर बैठका असो, वैयक्तिक भेटा असो, ह्या सगळ्या माझ्या चालू आहेत आणि सगळंच उघड दिसणार असं नाही. काही छुपही असेल आणि माझे जे सहकारी जास्त मला मदत करणारे आहेत ते पक्षाचा सिम्बॉल घेऊन फिरायलेत का किंवा ते फिरतील का हे लोकांना उद्या कळेल. दिसतेच जर 100 असतील तर अदृश्य 1000 फिरायलेत. त्याच्यामुळं माझा प्रचार हा आजही नांदेड शहरात सगळ्यात आघाडीवर आहे. त्याचं कारण मी तुम्हाला उदाहरण देतो थोडं. कुठल्याही उमेदवाराला तुम्ही विचारा की आज नांदेड उत्तरमध्ये काय, माझ्या आज एवढ्या 32 उमेदवारापैकी 4 उमेदवारांची जी लढत दिसते, त्या 4 उमेदवारात 3 उमेदवार जर म्हणत असतील की आपल्याला मिलिंद देशमुख सोबत लढायचं, तर मी कुठल्या स्थितीत आणि कुठे आहे याचा अंदाज त्या 4 उमेदवाराच्या बोलण्यावरून येतो. आपली लढत कोणाशी राहणार आहे? अजून लढतीला माझ्यासमोर कोण आलंय हे कळत नाहीये. मी पुढे चाललेला आहे. लढतीत कोण येईल अजून 2-4 दिवसानंतर कळत. तुमचं विचार आणि तुमचे प्रोजेक्ट्स काय आहेत नांदेड उत्तरसाठी? नांदेड उत्तरचा जो मागील बऱ्याच दिवसापासून निधी आला, कधी निधी नाही आला, त्याच्यामुळे जो काही विकास नाही झाला तो विकास पूर्ण करणं,
त्याचबरोबर युवकांसाठी काही करणं आणि नांदेड उत्तरमधली जनता ज्या ज्या गोष्टीला त्रस्त आहे, समजा थोडे छोटे छोटे उदाहरणं घ्या. रस्त्यावरून चालत असताना आपल्याला काय त्रास होतो? ट्रॅफिकची समस्या आहे, ग्रामीण भागाला विजेची समस्या आहे, पार्किंग्स नाही आहेत, हॉकर्स झोन नाही आहेत. आजही एका चॅनलला इथं NDTVला डिबेट झाली, सगळे देश पातळीवरच बोलत होते, ग्राउंडवरचं जनतेला काय पाहिजे. तिथे एक चांगला प्रश्न त्या NDTVच्या कुलकर्णी साहेबांनी विचारला होता. त्यातला एक प्रश्न माझ्या लक्षात होता, पण गोंधळ झाल्यामुळं काही बोलता आलं नाही. पाणी प्रश्न. नांदेडला गोदावरी असताना, विष्णुपुरीचं धरण असताना, पैनगंगेचं पाणी येत असताना नांदेडला मागील कित्येक वर्षापासून 3 दिवस दिवस आड पाणी येते, कधी 2 दिवस आड येते, उन्हाळ्यात 4 दिवसावर जाते. मी एक नगरसेवकाचा प्रतिनिधी असताना महापालिकेला एक 4 वर्षापूर्वी प्रपोजल दिलं होतं. फक्त 22 कोटी रुपये जर खर्च केले तर फक्त 22 कोटी रुपये जर खर्च केले तर आहे ते पाणी नांदेड शहराला आपण रोज देऊ शकतो. असे खूप प्रश्न आहेत. आता ते प्रश्न सगळेच जर समोर आले तर त्याच प्रश्नाचा उहापोह करून, कारण सध्या नरेटिव्ह सेट करून निवडणूक लढवणं चालू आहे. व्यक्तिमत्वावर, कार्यशैलीवर, इमानदारीवर, कार्यकर्त्याच्या सचावर हा विषय राहिला नाही. कुठला तरी एक आता नवीनच एक चालू आहे, खान पाहिजे की बान, बटेंगे तो कटेंगे. ह्या अशा गोष्टी पुढे आणायलेत. या कुठल्याही गोष्टीला काहीही होणार नाहीये. सर्व जाती धर्म नांदेडमध्ये शांततेनं काम करतील. पण जेव्हा वेळ येईल, जेव्हा वेळ आली, तेव्हा कोण होतं, कोण आहे आणि कोण राहील याची जनता सगळी पब्लिक जानती आहे म्हणल्यासारखं सगळ्या जनतेला माहित आहे. वेळ आल्यानंतर कोण काय करू शकते आणि कोण कुठे राहते. रॅपिड फायर क्वेश्चन आहेत काही. सर्वात आवडणारा नेता कुठला आहे? मोदी. तुम्ही मोदी सांगतायत आणि त्यांनी महायुतीमध्ये बालाजी कल्याणकरला उमेदवारी दिली आणि तुम्ही मोदी सांगता. तुम्ही मला आवडता नेता विचारला. देश धर्म साठी काय करतोय ते मला माहित आहे आणि एक त्यागी व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला बघायला आवडेल? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी ज्याला पाठिंबा देईल तो. मिलिंद देशमुख यांना नांदेड जिल्ह्यामधली किंवा महाराष्ट्रामधली कुठला नेता जास्त आवडतो? नांदेड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातला नेता म्हणायला गेलं तर आता सध्या मी अपक्ष असल्यामुळे मी कुठल्याच नेत्याचं नाव न घेणं हेच योग्य राहील. कारण मला कुणाचंही नाव घेऊन कुणाचंही लेवल लावून घेणं योग्य वाटतं. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सुद्धा विनंती आहे की नुसत्याच भूलथापाला किंवा एक काम न करता नरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला झालं तसं नांदेड उत्तर विधानसभेला होऊ नये. सुशिक्षित कोण आहे, कार्यक्षम कोण आहे, जे व्हिजन कुणाजवळ आहे, लिहिता वाचता बोलता कुणाला येतं, हे सगळं बघून नांदेड उत्तरची जनता मला निवडेल यात मला शंका वाटत नाही आणि निवडावी अशी आपल्या माध्यमातून मी सर्व नांदेड उत्तरच्या मतदार मायबाप मतदाराला विनंती करतो. हे होते मिलिंद देशमुख, अपक्ष उमेदवार. यांनी खूप चांगले प्रश्न उभे केले. 22 कोटी खर्च केले तर नांदेड शहराला पाणीची जे टंचाई आहे ते होणार नाही असं त्यांचं मत आहे. आपण अपेक्षा करू की हे चांगल्या पद्धतीने आपलं इलेक्शन लढतील, निवडून आले तर ते जे 22 कोटीचे जे प्रश्न आहे आणि नांदेड जिल्ह्याचे जे टंचाईचा जे प्रश्न आहे शहराचा ते दूर करतील. धन्यवाद.